रोहित शर्माशी तुमची भेट कधी झाली आणि तो काय किस्सा होता आणि तुम्ही त्यांच्यामधले कोणते असे गुण हेरलात एक खेळाडू म्हणून? रोहित शर्माला मी 1999 साली बघितला, ज्यावेळेस बोरिवलीमध्ये, मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी एप्रिल मेला कॅम्प्स ऑर्गनाईज होतात, बरेच लोक करतात. तर तो बोरिवली स्पोर्ट्स कल्चर असोसिएशन म्हणून तिकडे त्यांनी तो प्रॅक्टिसला करत होता. आणि त्यावेळेस त्या लोकांनी मला वाटते अंडर 12, अंडर 14, अंडर 16 ची काही टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली. आणि त्यावेळेस त्याची टीम, ज्या टीममध्ये तो होता, त्याची टीम फायनल आली आणि मी, आमच्या शाळेची टीम तिकडे पार्टिसिपेट, आणि आम्ही फायनलला आलो होतो. 10 ओव्हरची काहीतरी मॅच होती. त्यांनी 10 ओव्हरमध्ये 67 धावा केल्या त्यांच्या टीमनी. आणि ज्यावेळेस आम्ही चेस केले, आम्ही 67 रन चेस केले शाळेने. पण मॅच मी ज्यावेळेस वॉच करत होतो, कारण मी समोरच बसलो होतो जिकडे मॅच चालू होती समोर, आणि ज्यावेळेस रोहित बॉलिंगला आला, मला माहितीही नव्हता रोहित काय, ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली 2 ओव्हर्स, 2 ओव्हरमध्ये त्यांनी 2 का 3 रन दिले आणि एखाद विकेट घेतली. पण त्याची शैली जी मला खूप आवडली, आणि त्याच्यामुळे मी जसं मॅच संपल्यानंतर, कारण नवीन शाळा होती, मला प्लेयर्स पण हवे होते शाळेसाठी, मॅच संपल्यानंतर त्याला मी बोलवलं आणि त्याला सांगितलं की तू माझ्या शाळेत आहे, तर तुझे पॅरेंट असतील मला भेटायला सांग. तर तू म्हणाल माझे पॅरेंट इकडे राहत नाही, माझे पॅरेंट डोंबिवलीला राहतात. म्हटलं कोण असेल तर त्यांना भेटायला सांग. तर त्याचे काका तिकडे होते, रवी काका म्हणून. त्यांना मी बोलवलं, त्यांना सांगितलं की मला तुमचा पुतण्या आवडला आहे, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही घेऊन या त्याला शाळेत, मी त्याचं ॲडमिशन करून देतो करून. तर मला ते म्हणाले आवडलं आहे, म्हणलं हो आवडलं आहे, तुम्ही घेऊन या. तर मला वाटते 31 मेचा दिवस होता, त्यांना 2 जूनला ते शाळेत आले मुलं, त्याला घेऊन रोहितला. आम्ही शाळेचे डायरेक्टर त्यांच्याकडे गेलो, योगेश पटेल. त्यांना सांगितलं की ह्या मुलाचं ॲडमिशन करायचं. त्यांनी म्हटलं ठीक आहे, फॉर्म वगैरे घ्यायला सांगितलं. फॉर्म आम्ही घेतला आणि आम्ही खाल्लो. त्याच्या काकाने एक छोटासा प्रश्न विचारला की शाळेची फी किती आहे म्हणून. तर म्हटलं मलाही माहीत नाही, आपण जाऊन इन्क्वायरी करू. फीस काउंटरजवळ गेलो, विचारलं, तर 275 रुपये फी होती त्यावेळेस. तर 275 आकडा ऐकल्याबरोबर रोहितचे काका म्हणाले सर सॉरी नको ॲडमिशन. म्हटलं अरे तुमचं ॲडमिशन तर मी त्या शाळेत मिळत नाही, तुम्हाला एवढं इझिली तुम्हाला ॲडमिशन मी अवेलेबल करून दिलं. तर सर आम्ही एवढी फी भरू शकत नाही 275, कारण आता ज्या शाळेत जातो तिकडे फक्त 30 रुपये फी आहे, तर आम्ही एफोर्ड करू शकत नाही, तर राहून द्या ॲडमिशन. पण काय माहीत, मला काय वाटलं माहीत नाही की शाळेला पण एक मुलगा हवा होता, आणि त्याच्यातले गुण मला एक बॉलर म्हणून मला बरे वाटलेले. म्हणून मी फॉर्म घेतला आणि मी परत डायरेक्टर सरांकडे गेलो. त्यांना सांगितलं की सर हे तुम्ही ॲडमिशन तर कन्फर्म केलेलं आहे, पण माझी एक इच्छा आहे की त्याला फ्री शिफ्ट दिली जावी. कारण पहिला मुलगा होता ज्यासाठी मी फ्री शिफ्ट, आणि शाळा चालवून फक्त 4च वर्ष झालेली, तर पहिला मुलगा ज्याला फ्री शिफ्ट मी डिमांड केलेलं. तर सर म्हणाले का तुम्ही एकदम फ्री शिफ्ट मागता त्यासाठी. म्हटलं गरीब मुलगा आहे, मला टॅलेंट दिसते, आपल्या शाळेला पण एखादा मुलगा चांगला पाहिजे, म्हणून तुम्ही द्या म्हणून. तर सरांनी पण काही बोलले नाही, त्यांनी फॉर्म घेतला आणि इमिजिएट लिहिलं त्याच्यावर ग्रँटेड फ्री शिफ्ट. माहीत नाही, कदाचित ती फ्री शिफ्ट दिली गेली नसती तर कदाचित रोहित शर्मा देशाला दिसला असं मला वाटते. कारण की त्याच्यानंतर तो क्रिकेट खेळला असं काय माहीत नाही, कारण ते शाळेत आल्यानंतर क्रिकेट त्याला खेळायला मिळालं. आणि दुसरी गोष्ट असं झालं की पहिल्या वर्षी मी त्याला ॲज अन बॉलर त्याला खेळवलं, ऑफ स्पिन बॉलर म्हणून. कारण माझं असं असतं की मी बॉलर्सला जास्त बॉलिंगमध्ये प्रमोट करतो आणि बॅटर्सला जास्त बॅटिंगमध्ये प्रमोट करतो. आणि पहिल्या वर्षी तो 7वीत होता, मी गाईड शील्डच्या टीममध्ये अंडर 14च्या आम्ही काहीतरी फर्स्ट राऊंडला आलो आणि क्रिकेट संपलं त्या वर्षीचं. नेक्स्ट इयरला मी काय केलं की त्याला अंडर 16च्या टीममध्ये पण घेतलं आणि अंडर 14मध्ये पण ठेवलं. ज्यावेळेस अंडर 16ची आमची प्रॅक्टिस चाललेली ऑक्टोबरमध्ये, मी एक दिवस शाळेत एंटर करत असतो प्रॅक्टिसच्या वेळेस, एक मुलगा नॉकिंग करताना मला दिसला गेटवरनं. मी बघितलं कोण नॉकिंग करतो. बेसिकली कोच यायच्या आधी मुलं कोण बॉलिंग टाकतो, कोण कॅचिंग करतो, कोण बॅटिंग करतो, अशा पद्धतीने सगळं करत होतं. रोहितला मी बघितलं नाही, मला वाटलं कोण मुलगा तो नॉकिंग करतोय, चांगली सुंदर बॅट येत होती, म्हणून मी आतमध्ये आलो पाहिजे हा बॅटिंग. म्हटलं तू बॅटिंग पण करतो, म्हटलं हो सर. म्हटलं ठीक आहे. मग मी त्याला काहीतरी नेटमध्ये 6-7 नंबरला बॅटिंग दिली. आणि मग ज्यावेळेस मॅच आली मी त्याला 7 नंबरला का 8 नंबरला पाठवलं, त्यावेळेस त्यांनी 40 धावाची खेळी केली. मला आवडली ती खेळी. आणि त्यानंतर ज्यावेळेस गाईडची प्रॅक्टिस चालू झाली आमची, त्यावेळेस मी त्याला वरती बॅटिंग द्यायला लागलो. आणि ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतो मला वाटायला लागलं ह्या मुलाकडे बॅटिंगवर जास्त फोकस करणं गरजेचं आहे, कारण अतिशय सुंदर फलंदाजी करत होता. तर मी त्याला मग
गाईडच्या पहिल्याच मॅचमध्ये त्याला म्हटलं तू ओपन करशील का, तो खुश झाला पटकन ओपन करतो म्हटलं, आणि तो ओपनला जाऊन त्याने 140 धावाची खेळी केली. आणि त्याच्यानंतर तो जो भरात गेला तो भरातच गेला, कारण त्याच्यानंतर मी त्याला मॅक्झिमम बॅटिंगमध्ये फोकस करायला लावलं. आणि आज एक बॅट्समन म्हणून रोहित शर्मा जगाला दिसला असं मला वाटतं. आता असं